त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठीची प्रायोरिटी आमची पहिली आहे. पण पुण्याच्या राजकारणात हे सगळं आपण स्वप्न सांगत असताना, लोकांच्या समोर मांडत असताना, दुसरीकडे मात्र पुण्याच्या राजकारणात गुन्हेगारी खूप जास्त आहे अशी परिस्थिती आहे आणि प्रत्येकच पक्षाच्या नेत्यावर गुन्हेगारांना किंवा त्यांना कुठेतरी प्रोटेक्शन देण्याचे आरोप होतात. ते तुमच्यावरही झाले. काय नक्की हा प्रकार आहे? पुण्याचं राजकारण बिना गुंडांचं होऊ शकत नाही का? मला असं वाटतं की शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमचं प्रत्येकाचं काम आहे, ती जबाबदारी आमची नाही की या शहराच्या त्या शहराच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची पण आहे. पहिली लोकप्रतिनिधीचीच आहे. आणि म्हणून तुम्ही बघा, माझ्यावरती जो कोणी आरोप काय झाला, असं गुन्हेगार काय, मला कधी कुठल्या एका व्यासपीठावर यायची माझी तयारी आहे की सिद्ध करा कुठल्याही गुन्हेगाराच्या विषयात. आज मी सिद्ध करू शकतो की तुम्ही या महापालिकेच्या निवडणुकीत कोणाला आणले. माझं म्हणणं आहे की एखाद्या असे उमेदवार आम्ही देतोय की ज्याच्यामध्ये स्वतः सांगतायत लोक आम्ही एवढे गुन्हे केले, तेवढे गुन्हे केले, अशी माणसं उमेदवार आणलीत. म्हणजे मला असं वाटतं की मी खून केल्यानंतर मी नगरसेवक होऊ शकतो, मी हाऊसमध्ये सभागृहात जाऊ शकतो. हे आम्ही पुढच्या पिढीला शिकवणार आहोत का? पुण्याच्या भविष्याचा हा विचार आम्ही करणार आहोत आत्ता. मला असं वाटतं हे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आरोप प्रत्यारोप तर होत राहतील, पण स्वतःला तर कळतं आपण चूक करतोय की बरोबर करतोय. सत्ता म्हणजे शेवटी काय करायचं, म्हणजे मग शहराचं भविष्य आपण खराब करणार आहोत का, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. जे आरोप होतील ना, माझं तर म्हणणं की समजा माझ्यावरती कुठला तरी आरोप काय ते केला की कुठल्या तरी गुन्हेगाराला मी विदेशात पळायची मदत, मी कुठल्याही व्यासपीठावरती एका व्यासपीठावरती यायला तयार आहे. जर सिद्ध झालं तर मी राजकारण सोडेल, नाही सिद्ध झालं तर ज्यांनी आरोप केला त्यांनी राजकारण सोडावं. तुम्ही केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये काम करत आहात. आम्ही ऐकत असतो की ते फारच कडक शिस्तीची ते व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला तसं जाणवतं का? कसं असतं एक त्यांच्या खात्यातला मंत्री, म्हणजे त्यांच्याबरोबर मंत्री असणं? मला खरं तर पहिल्यांदाच खासदार होऊन पहिल्यांदाच काम करायची संधी मिळाली. एक तर मी दिल्लीतच नवीन, मला दिल्लीच नवीन, आणि पुन्हा ज्यावेळेला अधिवेशनाचा काळ येतो तिथे परीक्षाच असते आपली, आणि सभागृहामध्ये तुम्हाला तुमच्या जेव्हा खात्याचे प्रश्नोत्तर वगैरे येतात तेव्हा तुम्हाला देश पाहत असतो आणि समोर सगळे अनुभवी माणसं असतात. मला असं वाटतं की त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे या सगळ्या परीक्षेमध्ये तुम्हाला पास व्हावं लागतं. कारण त्यांच्याकडे एकच, म्हणजे अमितभाई असेल किंवा मोदीजी असतील, काम एके काम. म्हणजे तिथे तुम्ही बाहेर दिसताना खूप चांगलं दिसतं, वा मंत्री आहे आणि काय मजा वगैरे, तिथे फक्त तुमची ड्युटी आहे. ते नेहमी म्हणतात की इथं आपण सरकार म्हणून देशाचं काम, देशसेवेचं आणि देश पुढे नेण्याचं काम करतोय, हाच विचार डोक्यात ठेवून काम केलं पाहिजे. ही ड्युटी आहे तुमची. त्यामुळे खूप काही मर्यादा, खूप काही नियम, म्हणजे नियम म्हणून आहे पण काही गाईडलाईन्स आहेत, त्यानुसार आम्हा सगळ्यांना त्याच्यामध्ये खूप स्वतःला मर्यादा घालून घ्याव्या लागतात. काम करताना स्वतःला खूप तयार करावं लागतंय बघा. आणि मला आठवतंय पहिली मीटिंग जेव्हा झाली, तो किस्सा आहे की ज्यावेळेला 6 तास ही बैठक संपली आणि ते स्वतः समारोपाला मग काही बोलायचं म्हणून उभे राहिले आणि म्हणाले की मुझे पता है कि 6 घंटे से आप यहाँ बैठे हो, आज मैंने आपकी ज़्यादा ही परीक्षा ले ली, आपको खाना भी नहीं मिला. सगळ्यांना वाटलं वा किती बरं वाटलं की पंतप्रधानांना वाटलं की 6 तास. त्यांनी पॉज घेतला, म्हणले लेकिन अभी आदत डाल लो. म्हणजे आता तुम्ही देशाच्या सेवा, देशाच्या प्रगतीचा विचार करायला, काम करायला निघालेली माणसं आहोत आपण. त्यामुळे आता आपल्याकडे फर्स्ट प्रायोरिटी ही देश आहे, देशाचा विकास, देशाचं भविष्य. आणि म्हणून असे अनेक प्रसंग आहेत की तिथे नो कॉम्प्रोमाइज, तिथे काम एके काम. आणि म्हणून मग अमितभाईंबरोबर तर त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्याच खात्यात काम करतो. या सगळ्यांबरोबर एकतर तो आदरयुक्त दरार तर नक्कीच आहे, पण ती भीती कामाच्या बाबतीत आहे. चुकत तर नाही ना आपण, व्यवस्थित होतंय का नाही. अमितभाईंबद्दल मी विचारणार होते, कारण तुम्ही राज्यमंत्री आहात त्यांच्या खात्याचे, तर मग अशी भीती वाटत असेल